गुजरात पासिंगच्या ज्या गाड्या आहेत या बोईसर मतदारसंघामध्ये मोठ्या अडवण्यात आलेल्या आहेत। जवळपास 100 ते 150 ज्या गाड्या आहेत या गुजरात पासिंगच्या या वसई विरार परिसरामध्ये आले असल्याचा आरोप जो आहे हा बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी ज्या ह्या सगळ्या ज्या मध्य प्रदेश असेल, गुजरात पासिंग असेल अशा पद्धतीच्या गाड्या ज्या आहेत हे या ठिकाणी थांबवण्यात आलेले आहेत। मी आता विरारच्या शिरसाड फाट्यावरती आहे। आपण जर बघितला तर ब्रिजच्या खाली सुद्धा गाडी थांबवलेली आहे, ब्रिजच्या वरी सुद्धा गाडी थांबवलेली आहे आणि त्याचप्रमाणे अशाच पद्धतीनं मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारच्या गाड्या ज्या आहेत ह्या गुजरात पासिंगच्या आहेत आणि या ठिकाणी ज्या गाड्या पकडण्यात आलेल्या आहेत त्या गाड्यांमध्ये जे मतदार आहेत त्या ड्रायव्हरकडे याचं कुठेही रेकॉर्ड नाहीये। हे मतदार नेमके कुठं जाणार आहेत, काय जाणार आहेत याचंही कुठं रेकॉर्ड नाहीये आणि त्यामुळं या ठिकाणच्या बहुजन विकास आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी ह्या गाड्या अडवलेल्या आहेत। हे बोगसही मतदान असू शकतं आणि प्रत्येक ठिकाणी या बोगस मतदान करून घेण्याचा डाव असू शकतो असा आरोप असल्यामुळं या ठिकाणी ह्या गाड्या अडवण्यात आलेल्या आहे। पोलिसांनी या ठिकाणी पूर्ण तपासणी करण्यात येत आहे। मात्र नेमक्या ह्या गाड्या कुठं जाणार आहेत, या नेमक्या कुठून मतदार भरलेले आहेत यामध्ये मात्र पूर्ण संभ्रम झालेला आहे। पोलीस प्रशासन असेल का निवडणूक प्रशासन असेल यांच्याकडून मात्र याची कुठेही अधिकृत माहिती द्यायला कोणीही तयार होत नाहीये आणि त्यामुळं या सर्व घटनेचा जो तपास आहे हा मात्र समोर येत नाहीये। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।